जय गजानन, जयतु संस्कृतम. महाकवी कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतलमचा आनंद आपण घेतोय. प्रस्तावना झाली. प्रस्तावना झाल्यानंतर राजाचं आगमन झालं. राजा रंगमंचावर सध्या दिसतोय आपल्याला, शिकार करत आहे. राजाच्या आणि हरणाचं वर्णन आपल्या समोर महाकवी कालिदासांनी केलं. आणि आता अगदी हरणाला बाण मारणार एवढ्यामध्ये सारथ्याने सांगितलं की राजा, तुझ्या आणि हरणांच्या मध्ये काही ऋषिकुमार दिसत आहेत. राजाने ताबडतोब रथ थांबवायला सांगितला होता आणि 3 ऋषिकुमार आपल्याला समोर दिसत आहेत. त्यांतला जो सगळ्यात मोठा, त्याचं नाव आहे वैखानस. तो वैखानस येऊन पोहोचला आणि आल्यानंतर त्यांनी राजाशी बोलायला सुरुवात केली. पुढचा कथाभाग आपल्या समोर येतो. तो वैखानस हात वर करून राजाला सांगतो, जणू काही थांब अशा याच्यात सांगताना, हस्तम उद्यम्य राजन आश्रम मृगोयम न हंतव्यः न हंतव्यः. हेच वाक्य राजाला ऐकू आलं होतं. म्हणजे खरं तर सारथ्याला ऐकू आलं होतं. तेच वाक्य पुन्हा घेतलं. कशा करता सांगायचं, जणू काही आधीचं जे वाक्य होतं ते याचंच होतं, कारण तेव्हा हा दिसला नव्हता. आता येऊन पोहोचला. दिसल्यानंतर वाक्य आपल्या समोर येतं आणि मग तो राजाला म्हणतोय, नखलू नखलू बाणाहम हंतव्यः न हंतव्यः न हंतव्यः. दोनदा वापरलं होतं. श्लोकाची सुरुवात करताना न खलू न खलू दोनदा वापरलं. याचा अर्थ एखादी गोष्ट जोर लावून जेव्हा सांगायची असते तेव्हा नको 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 आपण जसं म्हणतो एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरतो, इथे दोनदा वापरलाय. याचा अर्थ ठासून सांगायचंय, बिलकुल नको, चुकूनही करू नको असा भाव त्याच्यामध्ये आहे. आपल्याला समोर महाकवी सांगतायत, नखलू नखलू बाणाः सन्निपात्यो यमस्मिन्. याच्यावर राजा तू बाण टाकू नको, या हरणाला तू बाण मारू नको. कसं आहे, हा मृदुनी मृग शरीरे पुष्पराशा विवाग्नी. हे शरीर जे आहे हरणाचं ते अत्यंत मृदू आहे, जणू काही पुष्प राशी असल्याप्रमाणे. फुलांची एखादी गठ्ठी असावी, फुलांचा एखादा समूह असावा, तयार केलेला गुच्छ असावा आणि त्याच्यावर अग्नी कोणीतरी टाकावा. इतकं भयानक हे तुझं वागणं आहे. फुलांच्या राशीवर कोणी असं अग्नी टाकतं का? मृदुनी मृग शरीरे पुष्पराशौ युवाग्नी बत बत हरिकानाम जीवितम चातिलोलम. त्याचं जीवित, त्याचा प्राण किती हलका आहे. क्वच निशित शरास्ते वज्रसाराः निशित निपाताः वज्रसाराः शरास्ते. आणि तुझे वज्रासारखे अत्यंत भयानक असणारे हे बाण कुठे? त्याचं ते लहानसं मृदू शरीर कुठे? तू त्याच्यावर अशा प्रकारे बाण टाकू नको. असं पद्धतीने त्यांनी आल्या आल्या पहिल्यांदा राजाला नाही म्हणून सांगितलं. आणि पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. तो राजाला उद्देशून म्हणतोय, तत् साधुकृत संधानम प्रतिसंहर सायकम. लक्षात घ्या, वेगवेगळ्या शब्दांची खेळ आपण पाहतोय. एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरणे. सुरुवातीला आलो तेव्हा पाहिलं होतं बाण शब्द वापरला होता. नंतर त्यांनी शब्द वापरला शरास्ते, बाण याच अर्थाचा. शर हा दुसरा शब्द वापरला. आता वापरताना तो वापरतोय कृत साधु संधानम प्रतिसंहर सायकम. सायक तिसरा शब्द वापरला. बाण याच अर्थाचा. बाण वापरला, शर वापरला, सायक वापरला. प्रत्येक जागी वेगळे शब्द वापरण्याची महाकवींची हातोटी आपल्याला लक्षात येते. प्रतिसंहर सायकम आर्तत्राणाय शस्त्रम. तुझे जे शस्त्र आहे ते दीन दुःखी दुबळ्यांचं दुःख दूर करण्यासाठी आहे. न प्रहर्तुम अनागसी. विनाकारण एखाद्या निष्पापावर चालवण्यासाठी नाही. लक्षात घ्या, 8व्या वर्षी सामान्यतः उपनयन संस्कार होत होते. म्हणजे जास्तीत जास्त 8व्या वर्षी. तिथून पुढे ते बटू ऋषींच्या आश्रमात येत होते. 12 वर्षापर्यंत आश्रमात राहत होते. अगदी पूर्ण काळ त्यांनी घेतलाय असं जरी गृहीत धरलं तरी तो समोर आलेला वैखानस जास्तीत जास्त 20 वर्षाचा आहे. तो 20 वर्षाचा एक युवक राजाला सांगतोय, राजा बाण मागं घे. याच्यासाठी नाहीये तुझ्या हातातलं शस्त्र. काय ताकद आहे लक्षात घ्या. एखाद्या सम्राटाला तो उद्देशून सांगतोय, मी सांगतो बाण मागं घे. काय ताकद आहे लक्षात घ्या त्याची. तो राजाला वरून नीतीचा उपदेश करतो. अरे, दुःखी लोकांचं, दीन लोकांचं दुःख दूर करण्यासाठी तुझं शस्त्र आहे. निष्पाप लोकांवर काय चालवतोस? हे राजाला तोंडावर सांगण्याची ताकद ऋषिकुमारांची होती. किती मजेदार रचना आहे आपल्या समोर, लक्षात घ्या. आणि राजा ऐकतोय, हे जास्त महत्वाचं आहे. पुढचं त्या राजाने ताबडतोब सांगितलं, एष प्रतिसंहृतः. हा मी बाण परत घेतलेला आहे. लक्षात घ्या, आजच्या काळात ही घटना घडली असती तर काय
परिस्थिती राहिली असती. बसल्या बसल्या विचार करा, आपण प्रगत झालोय का याचा विचार करा, आपला विकास होतोय का याचा विचार करा. सम्राटाला सांगितलं त्याने, असं असं वाघ, एक लहानसा मुलगा सांगतोय. आपल्या सध्याच्या काळात झालं असतं तर या मुलाला कुठं काय केलं असतं पत्ताही आपल्याला लागणार नाही. लक्षात घ्या, राजा मात्र मान्य करतोय. का? कारण ते ऋषिकुमार अभ्यास करणारे आहेत, ते ऋषिकुमार तपस्या करणारे आहेत, आणि त्या तपस्येची ताकद राजाला माहितीये, त्या तपस्येची योग्यता माहितीये, त्यांच्या अभ्यासाचा असलेला उपयोग माहितीये, आणि म्हणून राजा त्यांना आदर देतोय. एका लहानशा 20 वर्षाच्या मुलाला सुद्धा राजाने दिलेला आदर अभ्यासण्यासारखा आहे. राजाच्या चारित्र्याचा विचार जेव्हा आपण करतो, राजाच्या चरित्राचे एक एक पैलू समजून घेतो, तेव्हा हा पैलू आपल्याला समजला पाहिजे की नीतिशास्त्राला, अध्ययनाला राजाने दिलेलं महत्व या घटनेतून आपल्या समोर येतं. त्यांनी ताबडतोब खाली घेतला बाण. तो स्वाभाविक वैखानस जो आहे तो प्रसन्न झाला की ऋषींनी आशीर्वाद द्यायचा असतो. त्यांनी आशीर्वाद दिला. सदृश्यम एतत् पूर्ववंश प्रदीपस्य भवताः, तू पूर्ववंशाचा प्रदीप आहेस, पुरुच्या वंशातला आहे. हे तुझं जे वागणं आहे ना, हे त्याच्याकरता योग्य अशा प्रकारचं वागणं आहे. तो त्याला म्हणतोय पुढे, जन्मयस्य पुरोर्वंशे युक्त रूपमिदं तव, हे जे तुझं वागणं आहे हे तुझ्या रूपाला साजेसं आहे. माणसाचं रूप सुंदर असलं पाहिजे, निश्चितपणे असलं पाहिजे, पण त्याच्या पलीकडची गोष्ट आहे त्याचं वागणं चांगलं असलं पाहिजे. नाही तर दिसायला कमालीचा सुंदर आहे आणि वागायला कमालीचा नालायक आहे. उपयोग काय त्या सौंदर्याचा? राजा, हे तुझं वागणं तुझ्या रूपाला साजेसं आहे. दिसायला तुझं सुंदर आहे तसं वागणंही सुंदर आहे. अप्रत्यक्षरित्या त्यांनी राजाला सांगितलं आणि पुढे आशीर्वाद दिला. पुत्रम एव गुणोपेतम, अशाच प्रकारचे गुण असलेला, म्हणजे दिसायलाही सुंदर असलेला आणि वृत्तीनेही सुंदर असलेला, गुणांनीही सुंदर असलेला अशा प्रकारचा चक्रवर्ती मावाप्नुहि, तुला चक्रवर्ती अशा प्रकारचा, सम्राट अशा प्रकारचा पुत्र प्राप्त हो, असा त्याने आशीर्वाद दिला. उरलेले ते दोघ जण जे आहेत त्याच्यासोबतचे, ते दोघे जण हात वर करतात. बाहू उद्यम्य, हात वर करून दोन्ही आशीर्वाद देतात. सर्वथा चक्रवर्तीनम पुत्रम आपनुहि, तुला कायम चक्रवर्तीस पुत्र तुला प्राप्त होवो. सर्वथा मी योग्य पद्धतीने तुला हा प्राप्त हो, अशा अर्थाने राजाला आशीर्वाद त्या दोघांनी दिला. राजांनी मान झुकवून त्या ऋषिकुमारांचा आशीर्वाद स्वीकारला. राजा सप्रणामम, नमस्कार करतो त्यांना. प्रतिगृह्यताम, दोन्ही अर्थ आहेत त्याच्यात. एक मी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने आश्रमीय तपस्वी जीवनाला दिलेला आदर आहे. दुसऱ्या बाजूला राजाच्या जीवनाची ती कमतरता आहे आणि म्हणून राजाला तो आशीर्वाद जास्त महत्वाचा वाटला. राजाने तो आशीर्वाद नमस्कारपूर्वक घेतला. त्या वैखानसाचं पुढचं वाक्य पहा. राजन समिधा हरणाय प्रस्थितः वयम, आम्ही समिधा आणायला चाललेलो आहे. वाक्याचा अर्थ समजून घ्या. आम्ही कशा करता निघालो ते सांगितलं, एवढं नाही महत्वाचं. आम्ही चाललोय याचा अर्थ आम्ही आता पुढेही जाणारच आहोत. तू आला म्हणून आम्ही थांबणार नाही. काय हिशोब आहेत लक्षात घ्या. काय किती निस्पृह जीवन आहे. आजच्या काळात जर समजा एखाद्या शिक्षण संस्थेत अगदी मंत्री जरी एखादे येणार असतील तर सगळे बाकीचे कामं बंद केल्या जातात आणि त्या सगळ्या मुलांना जबरदस्ती तासन तास बसवून ठेवल्या जातं. पाणी प्यायला उठू दिल्या जात नाही. अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेच्या पार्श्वभूमीवर समजून घ्या. म्हणजे आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीची जीवनसरणी होती, कशा पद्धतीचं आचरण या लोकांचं होतं. ते म्हणतात आम्ही समिधा आणायला चाललोय, तू आला म्हणून काय आम्ही परत येणार नाही, आम्ही आमचे कामं बदलवणार नाही. भाव त्याच्यामध्ये एष खलु कण्वस्य कुलपते हे अनुमालिनी तीरे आश्रमो दृश्यते. समोरच मालिनी नावाची नदी आहे. त्या मालिनी नदीच्या तीरावर असणारा कुलपती अशा प्रकारच्या कण्वांचा आश्रम आहे. ज्या आश्रमामध्ये किमान 10,000 विद्यार्थी शिकत असत त्यांना कुलपती म्हणण्याची त्या काळची पद्धत होती. तशा पद्धतीने कुलपतींचा आश्रम आहे. तू जाऊन तिथे कर. समोर आश्रम तुला दिसतोय. न चेत अन्य कार्याती पाहता, किती स्वच्छ आहे त्याची भूमिका पहा. जर बाकीचे काही कामं नसतील तर उगीच आपला आलाच आहे तर जाऊन ये, बिलकुल आम्ही म्हणत नाही. ये असंही म्हणत नाही. जर बाकीचे काही कामं नसतील तर, जर न चेत अन्य कार्याती पातः प्रविश्य प्रतिगृह्यताम अतिथेय सत्कारः, जर बाकीचे काही कामं नसतील तर आश्रमात जा. अतिथीचा सत्कार आश्रमात जो केला जातो त्या सत्काराचा स्वीकार कर. जर काही कामं नसतील तर, हे वाक्य फार महत्वाचं आहे. अपिच, दुसरं असं की कशा करता जा ते सांगताना सांगितलंय. तुलाही काहीतरी फायदा झाला पाहिजे. नुसता अतिथी सत्कार नाही. आश्रमात गेल्यानंतर काय होईल, एक सुंदर रचना, राजाच्या कामाची आणखीन एक रचना, राजनीती
तिची एक भूमिका आपल्यासमोर महाकवी कालिदास सांगतायत. रम्या हा तपोवन धनानाम प्रतिहत विघ्ना क्रिया समवलोक्य. रम्य अशा प्रकारचे हे जे तपोधन आहेत, तपोवनात राहून तपस्या करणारे हे जे तपोवन धनानाम, तप हेच ज्यांचं धन आहे, त्या प्रतिहत विघ्ना, त्यांच्या सगळ्या विघ्न विरहित असलेल्या क्रिया पाहून, त्यांच्या क्रियेत कुठलंही विघ्न येत नाही असं पाहून, क्रिया हा समवलोक्य, अशा क्रिया जेव्हा तू पाहशील ना, ज्ञास्यसी, तुला जाणीव होईल. कशाशी? कियत भुजो मे, तुझा जो हात आहे, मे शब्द राजाकरता वापरलेला असल्यामुळे त्यांनी मे म्हटलं, नाही तर इतर वेळा ते आलं असतं, तुझा हात म्हटलं असतं, पण तुला समजेल की माझा हात किती चांगला आहे अशा अर्थाने शब्द असल्यामुळे, आणि मग तुझ्या या हातामध्ये किती ताकद आहे, आणि ती ताकद सांगताना पुढे एक सुंदर शब्द वापरला, मौर्वी किनांकहा इति. ही जी तुझा मौर्वी किनांक असलेला कसं असायचं, धनुष्य असं हातात घेतल्या जायचं, त्याला बाण लावायचा, दोरी पूर्ण कानापर्यंत ओढायची, जोरात सोडली जायची, ती बाण तर निघून जायचा, सोडली दोरी इथं आपटायची, आणि इथं आपटली अशी सारखी दोरी की इथे एक डाग तयार व्हायचा. धनुर्धारी लोकांच्या हातावर इथे त्याला लावलेला असायचं आवरण वगैरे, पण तरीही तो डाग तयार व्हायचा. तो जो डाग असायचा त्याला मौर्वी किनांक असं म्हटल्या जायचे. हा डाग चांगला वाटायचा. कुछ डाग अच्छे होते हे जे असते ना, त्या अर्थाने. कोणत्या अर्थाने? कारण चांगला धनुर्धारी असल्याचं ते लक्षण आहे. चांगल्या कामाकरता धनुष्य वापरत असल्यामुळे त्या धनुष्याचे दोरीचे फटके बसून बसून तो जो डाग तयार झालेला आहे, तो डाग असलेला तुझा हात किती चांगला आहे हे तुला कळेल. किती सुंदर भूमिका आपल्या समोर वापरली. त्या मौर्वी किनांकाचं वर्णन केलं. राजा म्हणतोय, आपी सन्निहिता हा अत्र कुलपती. जर समोर आश्रम आहे आणि कणवांचा आश्रम आहे असं सांगितलं तर राजाचा स्वाभाविक प्रश्न आहे, महर्षी आश्रमात आहेत का? तो वैखानस सांगतोय, इदानीमेव दुहितरम शकुंतलाम अतिथी सत्काराय नियुज्य दैवम अस्याः प्रतिकूलम शमयितुम सोमतीर्थम गता. किती कमीत कमी शब्दात तो किती मुद्दे सांगतोय लक्षात घ्या. इदानीम एव, एवढ्यातच. दुहितरम, त्यांची मुलगी, म्हणजे पहिल्यांदा एवढ्यातच गेलेत हे सांगितलं. मुलीला अतिथी सत्कार करता नाव ठेवलंय हे सांगितलं. शकुंतला तिचं नाव आहे हे सांगितलं. शकुंतला अतिथी सत्काराय नियुज्य दैवम अस्याः प्रतिकूलम, तिचं दैव काहीतरी प्रतिकूल आहे हेही सांगितलं. त्याच्या शमनाकरता गेलेले आहेत हेही सांगितलं. सोमतीर्थाला गेलेले आहेत हेही सांगितलं. एकाच वाक्यात त्यांनी 5-6 गोष्टी सांगितल्या. एवढ्यातच गेलेत. शकुंतला त्यांची मुलगी आहे, तिला अतिथी करायला ठेवलेलं आहे, तिचं दैव प्रतिकूल आहे. त्या दैवावर, प्रतिकूल दैवावर उपशमन करण्यासाठी, त्या दैवाचं आणि त्याच्यावर उपाय करण्यासाठी ते सोमतीर्थाला गेलेले आहेत. सगळी माहिती एकाच वाक्यात त्यांनी सांगितली. शब्दांची रचना समजून घ्यायची, कमीत कमी बोलत जास्तीत जास्त अर्थ सांगण्याची जी भूमिका आहे महाकवी त्यांची वापरतात आपल्या समोर. राजा म्हणतोय, भवतु तामेव द्रक्ष्यामि. ठीक आहे, मी तिलाच भेटेल. सा खलु विदित भक्तिम माम महर्षये कथयिष्यति. माझी भक्ती तिला समजेल. मला ऋषींबद्दल असलेला माझ्या मनातला जो आदर आहे, आदराच्या पुढचा शब्द वापरला भक्ती. कारण आदर सामान्य माणसांकरता ऋषींच्या बद्दल जणू काही देवतातुल्य असल्यामुळे भक्ती शब्द त्यांनी वापरला. ती माझी भक्ती ऋषींना सांगेल. साधयस्तावत. राजाला ते म्हणतात, ठीक आहे, मग आम्हाला निरोप दे, आपण निघूयात. राजा म्हणतोय, सूतम नोदय अश्वान. चल, घोड्यांना सोड, आपण पुढे निघू. पुण्य आश्रम दर्शनेन तावद आत्मानं पुनीमहे. अशा सुंदर आश्रमाच्या दर्शनाने आपण स्वतःला पवित्र करून घेऊ, स्वतःला पावन करून घेऊ, आपल्याला पुण्यवान करून घेऊ. सूत म्हणतोय, यद आज्ञापयते आयुष्यमान. ठीक आहे, जशी तुमची आज्ञा. भूयो रथ वेगम निरूपयते. आपण पाहिलं तो रथ वेगात निघाल्याचा आपल्या समोर अभिनय करतो. राजा इकडे तिकडे पाहतोय आणि सूताला उद्देश म्हणतोय, सूत अकथयतोपि ज्ञायते इयम आभोगस्तपोवनस्य इति. न सांगताच लक्षात येतंय की हा जो सगळा प्रांत आहे ना, हा तपोवनाचा प्रांत आहे. आजूबाजूला तपोवन आहे. स्वाभाविक सूताने विचारलं, कसं? त्याचं लक्ष फक्त रस्त्याकडे आहे. राजा त्याला सांगतोय, किम भवान न पश्यती भवान. त्यातला भवान शब्द लक्षात घ्या, आदरार्थी वापरायचं संबोधन आहे. राजा त्या सूताला म्हणजे आपल्या सारथ्याला वापरतोय. इतर वेळा सामान्यतः हे जे श्रीमंत लोक असतील किंवा प्रचंड ज्यांच्याजवळ सत्ता असते ते लोक इतरांना हिडीस फिडीस शब्द वापरतात. राजा नाहीये. परंपरागत त्याच्यामधलं श्रेष्ठत्व जे आहे, सारथ्याला सुद्धा तो आपण शब्द वापरतोय, भवान शब्द वापरतोय. संस्कृतीनिष्ठताही आपल्याला समजते, समोरच्याला आदर देण्याची प्रवृत्ती आपल्याला समजते, आणि राजाची
मनोवृत्ती देखील आपल्याला समजते. राजा त्याला म्हणतोय समजत नाही, पहा आपल्याला लक्षात येत आहे का, काय काय दिसतंय. निवाराहा शुकगर्भ कोटरमुख भ्रष्टास्तरुणाम अधाहा. झाडाला ढोली आहेत, छिद्र आहेत, त्या छिद्रांमध्ये पोपट राहतात. त्या पोपटांच्या ढोलीच्या खाली निवार म्हणजे भगर पडलेली आहे. कारण आश्रमातली लोक जास्तीत जास्त उपवास करणार, भगर खाणार. ती भगरच बाहेर आणून ठेवलेली असणार. पशुपक्ष्यांकरता जे बलिदान दिल्या जायचं त्याच्याही करता तेच ठेवलेलं आहे. ते सगळे ते पोपट खातायत. खाता खाता त्यांच्या पिल्लांना देताना तोंडातून खाली पडतंय, खाली भगर पडलेली दिसतीये. वर्णन वापरलं, प्रस्निग्धा क्वचित इंगुदी फलमिदम सुचंत एवोपलाहा. हे जे ऋषीमुनी असायचे ते डोक्याला लावाय करता इंगुदी नावाच्या वृक्षाचं फळ ठेचून त्याच्यातून तेल निघायचं. ते तेल डोक्याला लावायचे. त्याच्यामुळे डोकं असं चिकट असं चिकन तयार व्हायचं. त्याचं जे वर्णन आहे तेही सांगितलंय. आता त्या दगडांनी फोडायचे ते फळ, त्या दगडाला ते तेल लागलेलं आहे म्हणून आजूबाजूचे दगड पाहतो सगळे तेलकट झालेले आहेत. राजाचं किती सूक्ष्म निरीक्षण आहे. त्या निमित्ताने आश्रम कसा असतो हे कालिदास आपल्याला दाखवतायत. विश्वासोपगर्मात अभिन्नगतयः शब्दम सहन्ते मृगः. आजूबाजूचे हरण पहा, विश्वास निर्माण झालाय त्यांच्या मनामध्ये की इथे आपल्याला कोणी त्रास देणार नाही आणि म्हणून ते आपल्या या रथाच्या आवाजाला सुद्धा सहन करतायत. ते आपली गती बदलवत नाहीये. तो या धार पथाश्च बलकलशिखा निश्चंद रेखांकितः. आणि ऋषीमुनी जेव्हा स्नानाकरता गंगेवर जातात, वापस येताना ते आपले सगळे जाडे भरडे वस्त्र खांद्यावर टाकून येतात. ते खांद्यावर आलेल्या वस्त्रांना पूर्ण पिळलेलं नसतं, पिळताच येत नसतं, जाडे कपडे आहेत, त्याच्यातून पाणी गळत असतं. त्या गळणाऱ्या पाण्याच्या रेषा तिथे निर्माण झालेल्या आहेत. काय बारकावेत निरीक्षणाच्या लक्षात या राजाचे. राजा आणखीन सांगतो, आपिच संपलं नाही, आणखीन सांगतो, कुल्याम्भोभि पवन चपलैहि शाखिनो धौतमूलाः. आजूबाजूच्या सगळ्या झाडांचे पानं खाली जिथं मुळं आहेत ते मुळं धुतल्या गेलेले आहेत. तिथं पाणी वाहत आहे, त्या वाहत्या पाण्याने त्यांची मुळं धुतलेली आहेत. भिन्नो रागः किसलय रुजा आज्य धूमोद्गमेन. आज्य म्हणजे तूप. सकाळ दुपार संध्याकाळ यज्ञ केल्या जायचे. त्या यज्ञामध्ये तुपाच्या आहुती दिल्या जायच्या. त्याची जी गरमी ती झाडांवर पसरलेली आहे आणि त्याच्यामुळे झाडांच्या पालवीचा रंग बदललेला आहे. काय निरीक्षण आहे राजाचं. प्रत्येक गोष्ट समजून घ्या. एते चारवा उपवन भुविहि छिन्नर्भांकुरायाम. आजूबाजूचे गवत कापलेलं दिसतंय, दर्भ कापलेले आहेत यज्ञाकरता. ते दर्भ खुडलेले दिसत आहेत. त्यांची जी भूमी त्याच्यावर नष्टा शंका हरिणशिशवाहा मंद मंदम चरंती. त्या दर्भ काढलेल्या जमिनीवर हरणांची छोटी छोटी पिल्लं नष्टशंक झालेली. कोणत्याही प्रकारच्या त्या शंका नाही त्यांच्या मनात. आपल्याला कोणी पकडेल, आपल्याला कोणी मारेल अशा प्रकारची भीती गेलेली. कारण आश्रमात आहेत आणि आश्रमात कोणी कोणाला त्रास देत नाही. सगळे एकमेकाला आनंदाने सांभाळतात. त्या पद्धतीची रचना राजा आपल्याला सांगतोय. अप्रत्यक्षरित्या कालिदास आपल्याला सांगतायत आश्रमी जीवन कसं असतं. राजा तिथे जाऊन पोहोचतो. राजा अशा आश्रमामध्ये जात असताना ते सगळं सूताला सांगतोय. सूत म्हणतोय सर्व उपपन्नम. बरोबर आहे, तुम्ही म्हणता तसंच सगळं दिसतंय. राजा थोडा स्तोक नम्र अंतरम गत्वा थोडा पुढे जाऊन म्हणतो, तपोवन निवासिनो अपरोधो माभूत. एक काम कर, थांब, रथ इथंच थांबव, आवाज करू नको. का? तपोवनातल्या लोकांना अपरोध नाही झाला पाहिजे, अवरोध नाही झाला पाहिजे, त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. काय राजाची भूमिका आहे लक्षात घ्या. काय राजाचं चारित्र्य आहे लक्षात घ्या. आश्रमातल्या लोकांना रथाच्या आवाजाचा त्रास नाही झाला पाहिजे. राजांनी रथ अलीकडे थांबवला. का? कारण तिथे ध्यान करतायत, अभ्यास करतायत. आपला गोंगाट नाही झाला पाहिजे. आपल्या खडखडाटाने त्यांच्या ध्यानात व्यत्यय नाही आला पाहिजे. इतका विचार करणारा राजा. तो म्हणतो, एतावतेव रथम स्थापयम यावत अवतरामी. मी उतरतो खाली, तू थांब, रथ इथंच थांबव. तो थांबतो. तो पुढे म्हणतोय, धृताः प्रग्रहाः. सूताचं वाक्य हे मी प्रग्रह आवळले. पहा, लगाम या शब्दाकरता आणखीन एक वेगळा शब्द कालिदास वापरताय, प्रग्रह. पूर्वी आपण रश्मी वापरला होता, अभिशव वापरला होता, आता प्रग्रह. वेगवेगळे शब्द दाखवतायत. अवतरतु आयुष्मान, आपण उतरा खाली. राजा खाली उतरतो. सूताला म्हणतोय, सूत विनीत वेशेन प्रविष्टव्यानी तपोवनानी नाम. तपोवनामध्ये जाताना नम्र वेशात जावं, मंगल वेशात जावं, शांतपणे जावं. तिथे इम्प्रेशन मारण्याकरता बाकीच्या गोष्टी घेऊन जायच्या नसतात.
कुठे कसं जावं याचे नियम असले पाहिजे, याचं भान असलं पाहिजे, याची जाणीव असली पाहिजे. मंदिरवाल्यांना बोर्ड लावायचं काम नाही पडलं पाहिजे. मंदिरात जाताना कसं जायचं याची जाणीव जाणेवाल्यांनाच असली पाहिजे. तसं आश्रमात जाताना कसं जायचं, महाविद्यालयात येताना कसं यायचं याचं भान असलं पाहिजे. कोणत्या प्रकारचे पोशाख घालायचे, कोणत्या प्रकारची रचना असली पाहिजे, नटून थटून याचा अर्थ किती शृंगार असला पाहिजे. वेडवाकडे आम्ही म्हणत नाही, पण कोणत्या प्रकारे यावं याचं भान जे आहे ते महाकवी कालिदास आपल्याला सांगतायत. रचना सांगितली, विनीत वेशेन तपोवना प्रविष्टव्याने तपोवनानी नाव इदम तावत गृह्यताम. हे सगळं माझं घे. राजाने आपलं धनुष्य अलंकार सगळे त्याला दिले. सूत यावद आश्रमवासिनः प्रत्यवेक्षाम अहम अनुवर्ते तावद आद्रपृष्ठाः क्रियंताम वाजिनाः. घोड्यांच्या पाठीला घाम येतो, पळालेत घोडे, त्यांच्या पाठीवर थोडंसं ओले फिरव, याचा अर्थ त्यांच्या पाठीवर थोडंसं पाणी मार, तेवढ्या वेळात मी येतो. एवढाच राजा भूमिका आहे की थोडा वेळ जाणार, हे भेटणार, शकुंतलेला सांगणार ऋषींना माझा नमस्कार सांग, वापस येणार, एवढाच हिशोब आहे. तोपर्यंत त्या घोड्यांच्या पाठीला थोडंसं पाणी लाव, अशा पद्धतीने राजा सांगतोय आणि पुढे निघतोय. पुढे निघाल्याबरोबर राजाची अवस्था, सूत तथा म्हणतो, ठीक आहे राजा, इदम आश्रमद्वारम, हे आश्रमाचं दार, यावत प्रविशामी, मी प्रवेश करतो. आणि राजाने प्रवेश करताना एक क्रिया दाखवलेली आहे, एक अभिनय केलेला आहे. राजाचा उजवा हात जो आहे त्या उजव्या हाताचा दंड फुरफुर फुरफुर करतोय. आपल्याकडे रचना सांगितली, वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवांमध्ये जर स्फुरण झालं तर त्याचे वेगवेगळे अर्थ सांगणारं अंगलक्षण होराशास्त्र नावाचं एक शास्त्र आहे. राजाचा हात फुरफुर करतोय आणि त्याचं लक्षण सांगितलं की जेव्हा असा हात फुरफुर करतो याचा अर्थ हातात कोणाचा तरी हात भेटण्याची शक्यता निर्माण होते. अशा पद्धतीचा त्याचं जे फळ सांगितलं, राजा त्या फळाचा विचार करतोय, याचा अर्थ राजाचा अभ्यास आहे त्या शास्त्राचा आणि त्या फळाचा विचार करून राजा सहज वापरतोय. शांतमिदम आश्रम पदम, आश्रम आहे हा, शांत लोकांची जागा आहे. इथं कुठले मिळणार आहे, स्फुरतीचं बाहू, माझं बाहू फुरफुर करत आहे, कुतः फलम इह अस्य, त्याचं फळ इथं कुठं मिळणार. पण राजाच्या डोक्यात अचानक वाक्य येतं. राजा म्हणतोय, कालिदास त्या निमित्ताने आपल्याला सांगतायत, अथवा भवितव्यानाम द्वारा आणि भवंती सर्वत्र, किंवा काय सांगता येतं, नशिबाचं दार कोणाचं कुठं उघडेल सांगता येत नाही, कदाचित आश्रमातच काही मिळेल. अशा राजाच्या प्रवेशाबरोबरच हा विचार सांगितला. याचा अर्थ राजाला आश्रमात आता काय भेटणार याची जाणीव आपल्याला झाली, याचा विचार आपल्या डोक्यात आला. आणि तेवढ्यात मागे नेपथ्यात काही आवाज आले. स्वाभाविक कोणीतरी आहे, कोण आहे पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.